आम्ही ट्रीटमेंट किती केले, घरगुती पण उपचार आम्ही खूप केले. तिला जेवढा त्रास होत होता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जे ट्रीटमेंट करत होतो आणि तिचे हाल पण होत होते. असं कुणी काही म्हणलं की ते उपचार मी करत नाही असं नव्हतं. का तर मला वाटायचं माझी मुलगी कशा नाही कशा पद्धतीने क्लिअर होईल म्हणून फक्त मी प्रयत्न करत राहत होते. का तर दुसऱ्यांच्या मुली सुंदर दिसायच्या, माझी मुलगी फक्त चेहऱ्याने खराब दिसायची. माझ्या मुलीला सतत सतत म्हणजे घरात आजपर्यंत मी माझी मुलगी कधी बाहेर काढली नाहीये. म्हणजे कधी कोणत्या पाहुण्यात ह्याच्यात माझ्या बहिणींकडे सुद्धा मी माझी मुलगी नेली नाही. का तर माझ्या मुलीचा चेहरा खराब होता. माझ्या मुलीकडे सगळे बघताना वाईट नजरेने बघायचे, म्हणायचे किती खराब दिसते, किती बिसूर दिसते. त्याच्यामुळं फक्त माझ्या मुलीला घर होतं. आणि मेन म्हणजे ज्या वेळेस माझ्या मुलीचं शिक्षण करायचं होतं, शिक्षण माझ्या मुलीचं महत्वाचं होतं. माझ्या मुलीची शिकायची इच्छा होती, पण आम्ही मुलीला शिकायला बाहेर पाठवलं नाहीये. का तर आमच्या मुलीचा चेहरा एकदम खराब होता आणि ती किती प्रयत्न केल्याने ते क्लिअर होत नव्हतं. आम्हाला डॉक्टरने फक्त एकच सांगितलं होतं की आपण प्लास्टिक सर्जरी केल्याशिवाय पर्याय दुसरा काहीच नाही. आता लेझर लाईट पण करून बघितलं आम्ही, प्रयत्न केले, पण त्याने काहीच उपचार झाला नाहीये, फरक पडला नाही, उलट जास्त प्रमाणात वाढलं ते. आणि चेहरा त्याच्यामुळे पूर्णपणे खराब पण ही इतका झाला होता तिचा की तिला बाहेर न्यायचं सुद्धा आम्हाला, म्हणजे मी आई असून आम्हाला तिला बाहेर सोबत नेताना सुद्धा आम्हाला लाज वाटायची की बाबा हिला बाहेर जर नेलं, हिला पाहिलं तर लोक काय म्हणतात, म्हणून आम्ही कधीच बाहेर केलं नाही. आणि ज्यावेळेस माझ्या मुलीचं पूर्ण शिक्षण म्हणजे 3 वर्ष माझ्या मुलीने घरनं ऑनलाईन शिक्षण पूर्ण केलं, घराच्या बाहेर न निघता. आणि ज्या वेळेस मग माझ्या मुलीला बाकीच्या मुली कॉलेजला जातात तिचे हे व्हायचं आम्हाला, मग त्यावेळेस माझ्या मुलीने हे केलं, म्हणजे सुसाईडचा प्रयत्न म्हणजे करणार होते. ती म्हणली जगूनच ही अर्थ काय, ज्यावेळेस जर आपल्या जीवनात काही नाही. मग त्यावेळेस म्हणलं नको बाळा, तसं नसतं, आम्ही आहोत ना तुला, कुणी नसलं तरी कायमस्वरूपी आम्ही आहोत तिच्या पाठीशी. मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. जा पाहुण्याला गोळा दुखते बाहेर. दुखत जा. आणि सर येस. आता माझी मुलगी खूप खुश आहे. मेन म्हणजे आपल्या ह्या आरोग्य फॅमिलीने तिला इतकं एकदम जीवन दान दिलेलं आहे. त्यामुळे ह्या आरोग्य फॅमिली कधीही आम्ही सोडणार नाही. तर हे आमच्या डिसिजन आहे, मरेपर्यंत ह्या आरोग्य फॅमिलीतच राहायचं आणि शेवटपर्यंत राहायचं. का तर आज माझी मुलगी कॉलेजला जाऊ शकते, आज 8 मानाने कॉलेजला जाते. 70% जे आम्ही 14 वर्ष प्रयत्न केले, 20-30 लाख रुपये सुद्धा घालून आम्हाला फरक पडला नाही. ती एका वर्षामध्ये 70% पूर्णपणे कमी झालेला आहे आणि आता फक्त 30% तिच्या चेहऱ्यावर राहिले.
तर आता ते कॉलेज करू शकते, आनंद राहतीये. ह्या आरोग्य फॅमिलीने माझ्या मुलीला एकदम आनंद सुख दिलेला आहे. त्याच्यामुळे मी ह्या आरोग्य फॅमिलीचं मनापासून धन्यवाद करते. आज माझी मुलगी खूप खुश आहे, सर्वांबरोबर आनंदी राहते, हॅपी राहते. नाहीतर अगोदर सतत चिडचिड